सारे खवई. पुढचा पदार्थ आपण भरड्याचे वडे दाखवणार आहोत. भरड्याचे वडे. हा, बरं, ठीक आहे. भरडा म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. भरडा म्हणजे तांदूळ, सगळ्या प्रकारची सालसकट असलेली कडधान्य वगैरे एकत्र करून दळून आणलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये पौष्टिकपणा जास्त असतो. आणि आता श्रावण महिन्यात मंगळागौरीला जेव्हा संध्याकाळी फराळाचं बोलावतात त्याच्यात तो मोस्टली आयटम केला जातो. अच्छा. भरड्याचे वडे आणि त्याच्याबरोबर दही. पण मग तुमचं जे जो ग्रुप आहे, मगाशी आपण गप्पा मारताना तुम्हाला आमचा आठवत एक असेल तर मांगल्य म्हणून मंगळागौरीचा ग्रुप आहे. पण मग त्या ग्रुपला तुम्ही वडे जेव्हा जेव्हा जमतात तेव्हा खाता की नाही? हो, नक्कीच. आणि आता भरड्याचे वडे आपण शिकतोय. मंगळागौरीसाठी ते केले जातात त्यांनी सांगितलं. पण म्हणजे एकंदरीत बायकांच्या गेट टुगेदरला हे वडे केले जातात. तर तुम्ही पटकन साहित्य लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला करता येतील. तांदूळ, हरभरे, काळे उडीद, हिरवे मूग, धने, लाल तिखट मिरची पावडर, मीठ, हळद, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल. भरड्याचं जे पीठ आपण घेतो तर त्याचं प्रमाण बघायला पाहिजे की तांदूळ आणि कुठची कडधान्य आपण घेतोय, मग किती प्रमाणात घेतोय मला जरा सांगा ना, कसं भरड्याचं पीठ करतो. जाडे तांदूळ घ्यायचे आपले. प्रमाण म्हणजे जर समजा 1 वाटी आपण हे पूर्ण तांदूळ घेतले तर त्याच्या अर्धे हरभरे घ्यायचे. अच्छा. हा, तांदूळाच्या निम्मे हरभरे, हरभऱ्यांच्या निम्मे उडीद घ्यायचे. अच्छा. अख्खे उडीद. अख्खे उडीद. धान्य सालासकट घ्यायची सगळी, म्हणजे त्याचं पौष्टिकपणा राहतो टिकून. आणि उडीद घेतले त्याच्या निम्मे मूग घ्यायचे. अच्छा. मूग आणि धने. धने हे वासाचा त्याच्यातला पर्याय आहे. हो. त्यामुळे धने जरा कमी जास्त झाले तरी तसा फरक पडत नाही. पण साधारण मूग घेतले तेवढे धने घ्यायचे. अच्छा. आणि हे असं सगळं मिक्स करून कच्चच दळून आणायचं. अच्छा. म्हणजे हे ज्यावेळेला आपण सगळं भाजतो त्यावेळेला ती भाजणी होते, म्हणजे ज्याचं आपण थालीपीठ करतो. हो हो. तर हे कच्चच ठेवायचं, म्हणून ह्याला आपण भरडा म्हणतो. बरं, ठीक आहे. म्हणजे असं कच्चच्या कच्च दळून आणायचं, पीठ ठेवायचं. पण मग ह्याचे आपल्याला आता जसं आपण वडे करतोय भरड्याचे, पण मग आपल्याला याचे बाकीचेही जिन्नस करता येतील ना? हा, करता येतील. जर समजा आपण एखादी पालेभाजी वगैरे करणार असो तर त्याच्यात पीठ डाळीचं पेरतो आपण, त्याच्याऐवजी हा भरडा पेरू शकतो. म्हणजे मुळ्याचा पळवा म्हणतो किंवा कांद्याच्या पातीची भाजी करतो. परतून भाज्या किंवा ह्या पिठामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून डोसे घातले. डोसे घातले तरी चालतील. भजी घातली आपण त्याची, म्हणजे बेसन पीठ पचायला आपण जड म्हणतो त्या प्रमाणात. आणि म्हणजे ही धान्य सगळी पोटात आपोआप जातील. उत्तम उत्तम, खूप चांगला पर्याय आहे. तर नक्की हे भरड्याचं पीठ करून ठेवा आणि हे टिकतही असेल. हो, चांगलं नाही का? तर त्यामुळे हे पीठ नक्की करा घरामध्ये. अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला याचा वापर करता येईल. पण आत्ता आपण त्याचे वडे करतोय तर त्याची तयारी करूया. कडधान्याची आपली एकत्र आपण सगळी करून घेतली तांदळाबरोबर, तर त्याचं हे पीठ आलेलं आहे. आणि आता काय करतोय आपण एक्झॅक्टली? आता आपण त्याची उकड काढणार आहोत. त्याच्यासाठी हे पाणी गरम करायला ठेवलं. पण मग वडे उकडीचे वडे करणार? हा, उकड काढून त्याचे वडे करायचे आपण. मस्त. मग उकड करायला घेऊया. आधी काय? हे पाणी आपण उकळायला ठेवलंय. आता हे उकळतंय, त्याच्यामध्ये आपण लाल तिखट बेतानीच घालायचं आपण, नाही तर तिखट घालून जास्त जड होतील ते. अच्छा, ओके. त्यामुळे हळद, मीठ घालायचं. मीठ साधारण चवीप्रमाणे घालायचं. तेल घालायचं थोडं, मोहन म्हणून आपण म्हणतो तसं, खुसखुशीत होण्यासाठी. कोथिंबीर शक्यतो आधी पाण्यात नाही घालायची, कारण ती उकळून त्याचा वास जातो. त्यामुळे उकड काढून झाली की मग ते मळत असताना आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर. मी घालू पीठ? हा, चालेल. ढवळायला लागेल. हा, साधारण जेवढं पीठ आपण घेणार आहोत त्याला एक अर्धी वाटी कमी असं पाणी घ्यायचं. बर, घालू का? नाही, पुरेल. आणि हे झाकण ठेवून साधारणतः किती, 5 मिनिटं? हा, 10 मिनिटं. वाफ आपल्याला चांगली दिसली पाहिजे त्याच्यावरती आलेली, पण ते खालती लागता कमा पण नाही. बरोबर, ठीक आहे. मग आपण एक सणसणीत वाफ काढून घेऊया, कारण कडधान्य जी आहेत ती व्यवस्थित वाफली गेली पाहिजेत तरच ती पचतील, नाही तर ते पोटदुखी एक तर व्यवस्थित शिजायला हवं ते. तर त्याच्यामुळे त्याला जरा एक वाफ काढून घेऊया, मग तळणीची तयारी करूया. आपण जे पीठ भिजवलं तर त्याच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत वडे करायला. आणि बटर पेपर आपण घेतलेत ना? हो. तेलाचा हात घ्यायचा जरा. ह्याच्यातच ठेवूया करून. हो, चांगलं मळून घ्यायचं आणि पीठ, म्हणजे ते थापत असताना त्याला बाजूने फूट जात नाही. बरोबर.
तुमच्या खाऊच्या दुकानात हे असं सगळं मिळतं की नाही? हो मिळतं. हा, हे वडे रोज पण माझा हो, हा बरडा वडा पण मिळतो. रोज माझ्या दुकानामध्ये नाश्त्याचा आयटम वेगवेगळा असतो, व्हरायटी अगदी शिरा पोह्यांपासून सगळं असतं. तर एका वारी साधारण शनिवारी वगैरे हे वडे असतात. हा, शनिवारीच असं का? साधारण श्रावण महिन्यात वगैरे शनिवारी मारुतीला ह्या वड्यांची माळ वगैरे पण घालतात, किंवा तो ओके. जो ब्राह्मण वगैरे बोलवतात तेव्हा वडे करायची पद्धत आहे. तर मग तेव्हा असा ठेवला जातो. मग शनिवार रविवार सुटीचे वार हा, असतात, म्हणजे तेव्हा हे लोकं गरम- नाश्त्याला नेण्याची संख्या पण जरा जास्त असते. आणि एरवी सुद्धा हे संध्याकाळच्या नाश्त्याला उत्तम आहेत आपल्याला. हो. ना? ठीक आहे, आता आपण ते फ्राय करायची तयारी करत. तेल तापलेलं आहे कडकडीत आणि आता वडे सोडा. हा, आपण तळणार आहोत. बटर पेपर वरती वडे घेतले किंवा प्लास्टिक वरती घेतले की ते सोडायलाही बरे पडतात आपल्याला. पण आता हे झालेलं आहे. आणि तुम्ही हे सर्व कशाबरोबर करता? दुकानात कशाबरोबर देताय? दही असतं हा, आणि चांगलं कवडीचं घट्ट दही पाहिजे. वा. ठीक आहे, आम्ही आता वडे तयार केलेले आहेत, तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. भरड्याचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, हरभरे, काळे उडीद, हिरवे मूग, धणे, लाल तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी जाड तांदूळ घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी हरभरे, पाव वाटी काळे उडीद, मूग आणि धणे घालून कच्चे वाटून भरड तयार करावी. गरम पाण्यामध्ये तिखट, हळद, मीठ, तेलाचं मोहन आणि मिश्र धान्याची भरड घालून त्याची उकड काढावी. उकड मळताना त्यामध्ये कोथिंबीर घालून लाट्या तयार कराव्यात. या लाट्यांचे वडे थापून खुसखुशीत तळून घ्यावेत. भरडा वडे दह्याबरोबर सर्व्ह करावेत. आम्ही सारे खवय्ये